नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन शेतावरती आलो. आता काय काय चेंजेस केले त्याच्यामध्ये ते सगळं तुम्हाला दाखवतो. चला. आता आपण आपल्या 3 HP चा सोलर पॅनल आहे तिकडे जात आहे. इथे एक टाकी आहे. सागवान, सुपारी, काळी मिरी आणि वेलची ही अशी लागवड आहे या ठिकाणी. तिकडे 1 HP चा पॅनल. त्याला माझी ही एक टाकी फुटली. त्यामुळे काय केलं बघा, टाकी संपूर्ण फुटली होती. त्याला संपूर्ण चिकटवून त्याला मारले वजार. आणि जो भाग फुटला त्या ठिकाणी सगळी माती ओतली आणि ही टाकी वापरात आली. हा आपला 1 HP चा सोलर. हा मी घेतला होता सुरुवातीला माझ्या पैशाने, आणि नंतर मग कुसुमचा मिळाला. थोडी करवंद खाऊया. मित्रांनो, ती लागवड भरपूर झालेली आहे. आता या ठिकाणी खत देण्याकरता मी जीवामृत केलेलं आहे. एक टाकी 1000 लिटरची आणि एक 300 लिटरची टाकी. या सगळ्या टाकीत जीवामृत आहे. ही सुद्धा टाकी वाघ आणि डुक्करच्या टापडीत फुटली होती. तिला सुद्धा या ठिकाणी चिकटवून तिला वजार मारले आणि ही टाकी वापरात आणले. हा पाईप इथून खाली जाईल. त्या ठिकाणी खाली पिंप आहे आणि त्याच्यामध्ये जीवामृत गाळून पाण्यावाटे संपूर्ण शेतात जाईल. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावरती.
या ठिकाणी गांडूळ खताकरता टाकी बनवली आहे. त्याच्यावरती छप्पर बनवायचं आहे. अजून शेण आणि कचरा वगैरे आत टाकून ठेवला आहे. ते छप्पर बनवायचं आहे. काळी मिरीची रोपं काढलेत. आता पावसात लावायची. तर या ठिकाणी इकडे सुपारी लावलेली आहे. सुपारी सुद्धा वरती येते. इथेही सुपारी आहे. अजून यायच्या वरती. ते दालचिनी आहे. इकडे जायफळ पण आहे. मग अशी तुम्हाला बोललो ना, वरती 1300 लिटर जीवामृत बनवलेलं आहे. ते ह्या टाकीत आणणार ह्या पाईपाने. आणि इथून इंजेक्शन पंप मी घेतलेला आहे. त्याच्यावर चालतो, 12 वोल्टवर चालतो. तो इंजेक्शन पंप इथे ठेवून याच्या थ्रू वरती संपूर्णपणे शेतावरती जीवामृतची फवारणी होईल. पंप 3 HP आणि 1 HP. इथून जायफळाची रोपं आहेत. तिथून फणसाची. या ठिकाणी कोकमाची रोपं काढणार आहे.